नंदुरबारच्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. चला सविस्तर सांगतो. मोठ्या निवडणुकांचा धुराळा खाली बसतोय ना बसतोय तोच आता आपल्या गावागावात गावकीचा फीवर चढायला सुरुवात झाली आहे. तुमच्या गावातल्या पारावर राजकीय चर्चा रंगू लागल्यात का? कारण नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल 87 गावांमध्ये आता खरा राजकीय आखाडा रंगणार आहे. तुमचं गाव या यादीत आहे का? आणि ही प्रभाग रचना म्हणजे नेमकी काय भानगड असते? मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे. खासदारकी आणि आमदारकीच्या निवडणुका कितीही मोठ्या असल्या तरी खरी चुरूस पाहायला मिळते ती आपल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत. गावातली निवडणूक म्हणजे ईर्षेचा आणि प्रतिष्ठेचा विषय असतो. आताची सर्वात मोठी आणि ताजी बातमी येते ती नंदुरबार जिल्ह्यातून. वृत्तांनुसार नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल 87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. शासनाने जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या वर्षभराच्या काळात मुदत संपणाऱ्या तसंच नव्याने स्थापन होणाऱ्या या 87 ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केले आहेत. उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. आता हा कार्यक्रम नेमका कसा चालणार आहे, कोणत्या तालुक्यात किती निवडणुका आहेत, हे आपण आजच्या या व्हिडिओत एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुमच्याही गावाची निवडणूक यात असू शकते. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सगळ्यात आधी आपण पाहूया की या 87 ग्रामपंचायतांसाठी तालुका निहाय विभागणी कशी आहे. सर्वाधिक निवडणुका या शहादा तालुक्यात होणार आहे. शहादा तालुक्यात तब्बल 27 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. शहादा हा तसाही राजकीय दृष्ट्या अत्यंत जागरूक आणि संवेदनशील तालुका मानला जातो. त्यामुळे तिथे या 27 गावांमध्ये चांगलेच राजकीय फटाके फुटणार आहेत. त्या खालोखाल नंबर लागतो तर नंदुरबार तालुक्याचा. नंदुरबार तालुक्यात 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यानंतर धडगाव तालुक्यात 16, नवापूर तालुक्यात 14, तळोदा तालुक्यात 7 ग्रामपंचायतांसाठी मतदान होईल. तर सर्वात कमी म्हणजेच फक्त एक ग्रामपंचायतीची निवडणूक ही अक्कलकुवा तालुक्यात होणार आहे. आता तुम्ही म्हणाल निवडणुका तर नंतर होतील, पण आता नेमकी काय गडबड सुरू आहे? तर मित्रांनो, निवडणुकांची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी असते ती म्हणजे प्रभाग रचना. ग्रामपंचायतींच्या राजकारणात माझा प्रभाग कोणता आणि त्यात कोणती गल्ली येते यावरच अर्धी निवडणूक ठरलेली असते. याच प्रभाग रचनेचा मुहूर्त आता ठरला आहे. आता लक्ष देऊन ऐका, कारण 20 तारखेपासून प्रशासकीय पातळीवर मोठी उलथापालथ सुरू होणार आहे. ही प्रभाग रचना कशी होते ते समजून घ्या. सर्वप्रथम गुगल मॅपचा वापर. मित्रांनो, काळ बदललाय. आता फक्त कागदावर नकाशे आखले जात नाही. 20 फेब्रुवारीला तहसीलदार स्वतः गुगल अर्थ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणार आहेत. म्हणजे सॅटेलाइट वरून बघून तुमच्या गावाच्या सीमा आणि वॉर्ड ठरवले जाणार आहेत. द्वितीय, प्रत्यक्ष स्थळ पाहणी. फक्त कम्प्युटरवर काम चालणार नाही. 27 फेब्रुवारीला तुमच्या गावचे तलाठी आणि ग्रामसेवक गावात येऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी म्हणजे स्पॉट व्हेरिफिकेशन करतील. कुठून कुठपर्यंत प्रभाग पाडायचे आणि त्यांच्या सीमा म्हणजेच बाउंड्रीज काय असतील हे ते प्रत्यक्ष जमिनीवर निश्चित करतील. तृतीय, समित्यांची तपासणी. यानंतर 5 मार्च रोजी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती या प्रभाग रचनेची काटेकोर तपासणी करेल आणि 11 मार्चला हा सगळा प्रस्ताव मान्यतेसाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल. चौथं, राज्य निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव. जिल्हाधिकारी स्वतः या सगळ्या कागदपत्रांची 17 मार्चला तपासणी करतील आणि मग हा फायनल प्रस्ताव राज्याच्या निवडणूक आयोगाकडे म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशनकडे मान्यतेसाठी रवाना होईल. बघा मित्रांनो, एका छोट्या गावाच्या प्रभाग रचनेसाठी किती मोठी प्रशासकीय साखळी काम करत असते. तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक ते थेट जिल्हाधिकारी. आता सर्वात महत्वाचा टप्पा जो तुमच्या आमच्यासारख्या सामान्य गावकऱ्यांसाठी आणि स्थानिक पुढाकाऱ्यांसाठी महत्वाचा आहे, तो म्हणजे हरकती आणि सूचना. अनेकदा काय होतं, राजकीय दबावापोटी किंवा चुकीने एका गल्लीचे 2 तुकडे होतात किंवा सोयीस्कर प्रभाग पाडले जातात. अशा वेळी तुम्ही काय करू शकता? शासनाने यासाठी वेळ दिला आहे. 7 एप्रिल रोजी या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा म्हणजेच ड्राफ्ट प्रसिद्ध केला जाईल.
संपूर्ण गावात दवंडी पिटवून किंवा नोटीस लावून याला व्यापक प्रसिद्धी दिली जाईल. जर तुम्हाला वाटलं की तुमच्या वॉर्डची रचना चुकीची झाली आहे, तर तुम्ही 13 एप्रिल पर्यंत तुमच्या हरकती आणि सूचना नोंदवू शकता. 16 एप्रिलला या प्राप्त झालेल्या हरकती आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे म्हणजेच SDO कडे जातील. 21 एप्रिल रोजी यावर बाकायदा सुनावणी होईल. तुमचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. सुनावणी झाल्यानंतर 23 एप्रिलला उपविभागीय अधिकारी त्यांचा अभिप्राय जिल्हाधिकाऱ्यांना देतील आणि मग 28 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी साहेब या प्रभाग रचनेला अंतिम रूप देतील. फायनल स्टेप म्हणून 4 मे रोजी राज्य निवडणूक आयोग या संपूर्ण प्रक्रियेवर अंतिम मोहर उमटेल आणि मग खऱ्या अर्थाने गावच्या निवडणुकीचं बिगुल वाजेल. तर मित्रांनो, असा आहे हा नंदुरबार जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा संपूर्ण ऍक्शन प्लॅन. फेब्रुवारी पासून सुरू झालेली ही प्रभाग रचनेची धावपळ थेट मे महिन्यापर्यंत चालणार आहे आणि मे महिन्याच्या कडक उन्हात गावातील राजकीय वातावरण ही चांगलंच तापणार, यात काही शंका नाही. तुमचं गाव या 87 गावांच्या यादीत आहे का? तुमच्या गावात यावर्षी कोणते मुद्दे गाजणार आहे? पाण्याचा प्रश्न, रस्ते की आणखी काही? आम्हाला कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.